काही लोक बोलतात मराठी माणसं एकमेकांचे पाय खेचतात, मराठी माणूस काहीच करू शकत नाही, मराठी माणसाला हे येत नाही ते येत नाही, मराठी माणसाने काय धंदे टाकले पाहिजे, बाहेरून लोक येतात आणि ते उद्योगधंदे टाकतात. मी तुम्हाला खरं सांगू, मराठी माणसाने उद्योगधंद्यामध्ये पडताच कामा नये. हे रोडवरच्या आपण इथं लोकांना सांगतोय रोडवर ठेले लावू नका, आणि आपण काय लोकांना, मराठी लोकांना सांगायचं रोडवर ठेले लावून तुम्ही घरं भरा. अरे त्या रोडवरच्या ठेल्याने किती रुपये आपल्याला भेटतात? हे परप्रांतीय लोक आहेत ना, ह्यांना त्यांच्या राज्यामध्ये ना नोकऱ्या नाहीत, काय नाही ना, म्हणून इकडे येतात आणि त्यांना 200, 300, 500 रुपये भेटतात ना, त्याच्यावर ते समाधानी आहेत. आपला मराठी माणूस मला असं वाटतं 200, 300, 500वर समाधानी नसला पाहिजे. मला असं वाटतं उद्योगधंदे उतरायचं, मराठी माणसाने उतरावं, पण त्या अशा उद्योगधंदे उतरावं ज्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे, किंमत आहे. कारण त्याच्यामुळे आपला रस्ता पण खराब होतोय आणि त्याच्यामुळे बोलतात ना ट्रॅफिक पण वाढते. हे आपण कुठेतरी समजणं गरजेचं. ज्या रस्त्यावर चालण्यासाठी जागा असली पाहिजे, तिकडे रस्त्यावर ना की तुम्ही उद्योगधंदे टाकले पाहिजे. तुम्हाला धंदे टाकायचेच, तुम्ही आपल्या गाळा घ्या, तिथे उद्योगधंदे टाका. ज्या बाकीच्या सारख्या ठेले लाव वगैरे हे गोष्ट ह्या भानगडीत पडू नका.